गेल्या काही दिवसात आपण पक्ष्यांसाठी पाणी ठेवलंय आणि त्यातले बरेच बाऊल होते. आज आपण जमिनीत एक छोटासा पाणवठा तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. असे डबे आपण जिथे जिथे लावले आहेत तिथेच आपण पाणवठा तयार करणार आहोत. खोदण्यासाठी आपण पारई, कुदळ, फावडा आणलाय. इथे आपण एक खड्डा खोदलाय. आता आपण जातोय पुढे. आपण थोड्या वेळाने येऊन परत यात प्लास्टिक टाकणार आहोत, त्यात पाणी पण टाकणार आहोत. आलोय आपण दुसऱ्या स्पॉट वरती. इथे पण खड्डा खोदूया. तोपर्यंत मानस आणि दीप गेलाय प्लास्टिक आणायला. आपण 200-250 मीटर वरती खड्डे करतोय. अभिषेक आल्यावरती मला खूप जास्त मदत होते. तुम्ही पहिल्या दिवसापासून बघा, माझ्यासोबत कोणी ना कोणी आहेच, त्यामुळेच मी हे सगळं करू शकतोय. सचिन दादा पण आता जॉईन झालाय. 10 लिटर पाणी या खड्ड्यात मावलंय. मागेच आपण प्राण्यांसाठी खड्डा करतोय आणि त्याच्या समोरच इथे करवंद असे झाडं दिसलेत आम्हाला. इथे खाली सुद्धा भरपूर करवंद पडलेत, पण आम्ही ते उचलत नाहीये. झाडावरचे तोडतोय आणि ते खातोय. सध्या संध्याकाळचे 6:30 होत आहेत. आम्ही करवंदच तोडत होतो. मी हा पाण्याचा द्रोण बनवलाय आणि त्यात करवंद टाकलेत. सचिन दाने पण एवढे जमा केलेत. अभिषेक, मानस पाणी आणण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत आता रुद्र सुद्धा आलाय. त्यांना पण हे करवंद खायला देऊया आणि त्यांचे रिॲक्शन चेक करूया. करवंद कुठे होतं? भरपूर झाड आहेत मित्रांनो. एका खड्ड्यात 15 ते 20 लिटर पाणी मावत आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती पाणी आम्हाला इथे आणावं लागणार आहे. आज आपण प्राण्यांसाठी 2 ठिकाणी खड्डे करून त्यात पाणी टाकलंय आणि आज आपल्याला 2 जण नवीन जॉईन झालेत, सचिन दादा आणि रुद्र. छान वाटलं. सौरभ सोबत कधीपासून ट्राय करतोय की जॉईन होईल सौरभला आणि काहीतरी करेल, पण आज मुहूर्त भेटला मला. जॉबवरून सुट्टी, संडे. अभिषेकचे मनपूर्वक आभार मानावं लागेल, त्याने एवढ्या लांबून पाणी घेऊन आले. मी आलो आणि ते पण लास्टचे 5 मिनटं मला भेटले बघायला आणि त्यात मी त्या खड्ड्यात पाणी ओतलं. थँक्यू.